नमस्कार। आंटी नंबर 1, हिरो नंबर 1, राजाबाबू यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही। 90च्या दशकात गोविंदाच्या डान्सने सर्वच वेडे झाले होते। आजही त्याचा डान्स लोकांना खूप आवडतो। अभिनयानंतर त्याने आता गायक म्हणून पुनरागमन केलेले आहे। गोविंदा रॉयल्स नावाच्या YouTube चॅनलने त्याचा हा व्हिडिओ शेअर केलाय। तसेच हा व्हिडिओ शेअर करताना या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन कीर्ती आहुजा यांनी केले आहे। या व्हिडिओमध्ये गोविंदा मंदिरात भजन गाताना दिसत आहे। विशेष म्हणजे मां शारदे हे भजन जे गोविंदा गात आहे असं त्यांनी स्वतः लिहिले आहे। हे तुम्हाला माहित आहे का की गोविंदा जितका उत्तम डान्सर आहे, जितका उत्तम अभिनेता आहे, तो तितका चांगला गायकही आहे। आणि ही काही गाणी गायची त्याची पहिलीच वेळ नाही। जेव्हा त्याने गायने गायले आहे यासाठी त्यांनी अनेक गाणी गायली आहे। त्यांनी स्वतः पैसा मेरी जान है, जीना है हमका, गोरी तेरे नैना असे खूप प्रसिद्ध गाणे गायलेले आहेत। गोविंदाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 2019 मध्ये रंगीला राजामध्ये दिसला होता आणि हा चित्रपट त्याचा फ्लॉप ठरला होता। 19 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 20 लाखांचीही कमाई करू शकलेला नव्हता। याआधी तो 2014 मध्ये रणवीर सिंग यांच्या परिणीती चोप्रा सोबत दिसला होता। तुम्हाला माहिती आहे का की गोविंदाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात लग्न केले होते, पण त्याने आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवले आणि गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते की एकेकाळी त्याच्याकडे 70हून अधिक चित्रपट होते। काम इतके होते की त्याला एका दिवसात 5-5 चित्रपट शूट करावे लागत होते। लोकांनी त्याला घाबरवले की आता मुली तुला पत्र लिहितात, तुझ्यावर प्रेम करतात, लग्नानंतर तुझ्या फॅन फॉलोईंग संपुष्टात येऊ शकते। त्यामुळे त्याने आपले लग्न अनेक वर्ष लपवून ठेवले।